सपोज एखाद्याचं मॅथ्स मध्ये मेंटल एबिलिटी खूप चांगली आहे, ऍप्टिट्यूड खूप चांगला आहे, पण त्याचा इंटरेस्ट लो येतोय, तर तो मॅथ्स हा सब्जेक्ट नाही घेऊ शकत. बरोबर. तर इंटरेस्ट पण त्या पेजवरती तरी हवा. बरोबर. तर त्याचा ऍप्टिट्यूड लो आहे, इंटरेस्ट हाय आहे मॅथ्समध्ये, तर ते पण नाही चालणार, कारण ऍप्टिट्यूड नाही, मेंटल एबिलिटी नाही, तो कसा मॅथ्स सॉल्व्ह करेल ना. बरोबर. सो ऍप्टिट्यूड इंटरेस्ट दोन्ही सेम पेजवरती असणं खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. ह्याच्यामध्ये तिसरा पॉईंट आहे तो पर्सनॅलिटी. पर्सनॅलिटी पण खूप मॅटर करते. जसं आपण बघतो की काही मुलं इंट्रोवर्ड असतात, काही एक्स्ट्रोवर्ड असतात, काही सोशल असतात, काही आर्टिस्टिक असतात. तर पर्सनॅलिटीचा तो अभ्यास ह्याच्यामध्ये केला जातो. तर हे 3 पॅरामीटर्सचा अभ्यास करून ह्या टेस्ट बनवलेल्या आहेत. ठीक आहे. आणि ह्या टेस्ट ज्या आहेत ना, त्या मोठमोठे रिनोन सायकोलॉजिस्ट आहेत, लाईक हॉवर्ड गार्डनर आहे, हॉलंड्स आहे, यांचे मल्टिपल इंटेलिजन्स थेअरी म्हणून एक थेरम आहे, नंतर रियासिक थेअरी म्हणून एक आहे, त्याचा वापर करून ह्या टेस्ट बनवलेल्या आहेत. सो ह्या सायंटिफिकली अप्रूव्ड टेस्ट आहे, त्याचे रिझल्ट पण खूप चांगले येतात. अच्छा.